मॅम आता सध्या व्हायरल चॅलेंजेस चालू आहे, 21 डेज चॅलेंज असे चॅलेंजेस चालू आहेत, यावर तुमचं काय मत आहे? 21 डेज मध्ये तुम्ही काय खाताय हे महत्वाचं आहे. जे लोक एक्सरसाइज करत नाही, जे लोक व्यवस्थित खात नाही, त्यांच्यामध्ये ते दिसून येईल तुम्हाला लगेच चेंजेस. पण अगेन ऍट अ सर्टन पॉइंट ते तुमच्या बॉडीला नंतर काही हेल्प करणार नाही. कारण की जर तुम्ही 21 डेज चॅलेंज केलं आणि तुम्ही म्हणलं ठीक आहे मी आता झाली बारीक आणि मी नॉर्मल खायला लागली, की तुमचं कॅलरीज तेवढंच गेन होतं आणि तुम्ही लगेच पटकन वेट वाढवतात. मग तुम्हाला असं वाटतं की मी काय केलं, अँड देन इट बिकम्स अ कंटिन्युअस सायकल, की मी परत ते चॅलेंज करेल, परत मी वेट लॉस करेल, परत मी. तर तुमचं नंतर एक पॉइंटला बॉडी पण एक्झॉस्ट होऊन जाते ते करून, सारखं तेच 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 रिपीट. ठीक आहे, तुम्हाला आता लोकांना ते गंमत वाटते 21 डेज चॅलेंज करण्याची, बट अगेन सगळ्यांना सगळं डाएट प्लॅन सूट होत नाही. तुम्ही जनरलाइज डाएट प्लॅन सगळ्यांना सूट होत नाही. प्रत्येकाची मेटाबॉलिझम, प्रत्येकाचं खाणं पिणं सगळं चेंजेस वेगळे वेगळे असतात. सो ते काही सगळ्यांनाच काही उपयोगी नसतात. तुम्ही डायटिशियन कडे जर तुम्हाला वाटते की तुम्हाला खरंच वेट लॉस करायचं आणि ते सस्टेनेबल खायला पाहिजे म्हणून, शील गिव्ह यू अ पर्सनलाइज डाएट जे तुमच्या बॉडीला सुटेबल आहे, जे तुमचे लाईक्स डिसलाईक्स नीड्सला फोकस करतं.